बाहेर मस्त पाऊस पडाला आणि आपण करणार आहोत रक्ती मुंडी थाळी। नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या टेस्टी चव फूड्स या चॅनलमध्ये। तर आज आपण एकदम भारी कोल्हापुरी एकदम यात्रा थाळी करणार आहे। त्यात मम्मी काय काय असणार आहे सगळं? मग थाळीत मुंडीचा रस्सा, रक्ती मुंडी, सुकं, भात, भाकरी, लिंबू, कांदा, आपली कोल्हापुरात असते तशी रक्ती मुंडी थाळी। शक्यतो आमच्या या व्हिडिओतनं कसं आहे, फक्त रेसिपी दाखवणे असं नाही आहे की पूर्ण त्याच्या मागची पण प्रोसेस तुम्हाला कळू दे, पारंपरिक पद्धत कशी करतात। तर चूल पेटवल्या, आता सगळ्यात पहिला मुंडी भाजून घ्यायची। मग काय मम्मी? आता मुंडी खायची आज गटारी अमावस्या, हां आता श्रावण लागणार, त्यामुळे आता महिनाभर काय मागायचं नाही। वय वय त्यामुळे मुंडी तणकून रस्सा बिसा पी। तू तोपर्यंत काय करणार? मुंडी भाजून तू काय करणार? पण बघा, भाजण्यापासून सगळं निवडायची कशी सगळी आमच्या यांना कळतंय आणि त्यांनी दाखवतात तुम्हाला कसं कधी भाजायची आणि ती टेस्टी कशी बनवायची ते मी दाखवतो। हां, त्यामुळे बघा कशी होते। आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। असे हे लॉंग व्हिडिओ आपण करणार आहोत, त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लगेचच करा। मग बाबा, आता बाहेर कशी भाजली जाते आणि आपण कशी भाजल्या ते सांगा जरा। म्हणजे आत्ता बाहेर म्हणजे कसं आहे, सिटी लेवलला काय होतंय, तुमचं स्पीडचे म्हणजे डिझेल याच्यावरल्या दिव्यावर किंवा गॅसवर अशी भाजतात, त्याला तेवढी टेस्ट येत नाही। तसं त्याचं म्हणजे गॅसचा म्हण, हे गॅसवरलं जेवणात साधारण चुलीवलं जेवण फरक पडतो, तसा फरक पडतोय त्याच्या। लाकडावर जी भाजलेली म्हणजे तिची चव ही वेगळीच असते, तशी याला म्हणजे ते गॅसवर वगैरे भाजलेलं चव नसतं। म्हणजे जर तुम्ही पण ही अशी मुंडी जर म्हणजे करणार असाल तर शक्यतो बाहेरनं भाजून आणू नका, म्हणजे घरातच कुठंतरी अंगणात वगैरे अशी लाकडानं जाळ करूनच भाजा, कारण की ते आपलं म्हणजे घरच्या गॅसवर पण भाजणं म्हणजे धोकादायक आहे। त्यामुळे हे शक्यतो असंच भाजायचं म्हणजे प्रयत्न करा। तर या व्हिडिओत तुम्हाला पूर्ण आपण म्हणजे मुंडी भाजण्यापासून स्वच्छ करून नंतर ना तिची पूर्ण डिश तयार होईपर्यंत आपण सगळी रेसिपी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हां, आणि जे कधी म्हणजे रक्ती मुंडी प्रेमी आहेत ते नक्की त्यासाठी खडाटोपी करतात। काय गॅसमुळे जे ज्यांना रक्ती मुंडी आवडते करणार कुठल्याही मार्गाने। म्हणजे टेस्ट कशी ही म्हणजे मसाल्यात पण असते, पण मसाल्यापेक्षा ही आधी आपण जी प्रोसेस करतोय त्यामध्ये असते। हां, मुंडी या विषयाला नाही, अति मसाला ह्यो नसतोय जो हां कमी मसाल्यातच पण चटणी मिठातच त्याच म्हणजे अर्कच द्यायचा असतो। तुम्ही जर हे व्हेज असाल तर म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल, कारण की पुढं आपण ज्या प्रोसेस ज्या दाखवणार आहे त्या म्हणजे जी खाणार आहे त्यांनाच त्या कम्फर्टेबल असतात, त्याच त्या म्हणजे त्यांना ते काय एवढं वाटणार नाही नवीन। पण तुम्ही जर व्हेज असाल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल। हे काय करतात, जास्त म्हणजे तुमची जी स्किल म्हणजे काज ही असते, त्वचा असते की नाही, ती करपू द्यायची नाही। बरोबर, फक्त म्हणजे ते केस निघते की मग त्या रस्याला कसा करपूस वास ते न करपलं पाहिजे, ह्या पद्धतीने ते आम्ही मुंडी भाजून केलेले आहे। आणि त्याचा आणि आपण जी भाजलेली पद्धत आहे तिने आता बघितल्याच, आणि इतर कुठली पद्धत आहे त्याची? आणि काय काही असं आता मुंडी अशी पाण्यात भिजवून त्याला राख वगैरे लावतात। राख जास्त लावायची आणि जरा लाकडं लावून असं पूर्ण जाळात अशी ती राख करपूपर्यंत भाजायचं, म्हणजे केस पूर्ण जळतात तळापर्यंत। राख जी आहे मुंडीला राख लावतात, हे केसांना लावायची फक्त। वय काय ते जाळावर धरलं की हे होतंय, राख जळत जाईल तसं आत केस जळत जातात, जळलेला भाग आहे तो काढायचा आहे। आम्ही भाजली आता मुंडी भाजली नाही, ह्या पद्धतीत तसं थोडं वेळ जरा असं धरायचं, पूर्ण ते खडून काढायची, परत आणि धरायचं, असं करीत ते आम्ही त्वचेपर्यंत केस तिची पूर्ण जाळली। चला आता धुवा, स्वच्छ धुवायचं। असं कान बेन सरस भाजून घेतल्यावर त्याचं कसं आहे, पूर्ण वरली जी स्किन तिची आहे काळी झालेली असते, जरा चोळून चांगली धुवायची। मुंडी कशी फोडायची हे तुम्हाला दाखवतो। मग त्यात कट करताना त्या मुंडीतला आपण आता कटिंगची प्रोसेस आता दाखवलेलीच आहे। हां, मग त्यात म्हणजे वेस्ट काय काय निघतंय आपलं, म्हणजे त्यात वापरायचं काय? वेस्ट काय त्याची दात असते ती आणि डोळे हे त्यातला वेस्ट भाग। यांचे मुंडीचे सगळे फोडून स्वच्छता होईपर्यंत मी इकडे ओला मसाला करून घेतला, त्यामध्ये मी तीळ जिरे भाजून घेतले, परत आलं लसूण कोथिंबीर, आपण मटण चिकनला घेतोय तोच मसाला। पाहू शकता ही मुंडी कट केलेली आहे, आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया।
पाहू शकताय मुंडी आपली किती स्वच्छ झालेली आहे. आता फोडणी देऊया. म्हणजे मुंडी हे कसं तसं पौष्टिकच आहे. आता पूर्वीची म्हण आहे की बाळणपणात आता 3-4 महिने झालं, 4 महिने झालं तरी मान असे बाळाची अशी होत असेल तर लोक एक म्हणायचे अगं मुंडी खा की बाळाची मान धरलेली नाही. आणि अजून पण बाळतीन म्हटलं की मुंडीचा रस्सा नेण्याची पण अजून पारंपरिक आमच्या भागाला तर आहे पद्धत. मिठाच्या पाण्यातच आपण 10 मिनटं हे शिजवू दिले. आता मी घालते आपली प्युअर हळद. आता घालते माझ्या हातची कांदा लसूण चटणी. आता मी घालते आपल्या टेस्टी चवची बेडगी जवारी मिक्स मिरची पावडर. टेस्ट पण आणि कलर पण. मग तुम्हाला पण हे माझ्या हातचे मसाले हवे असतील तर tastychaw.com ह्या आपल्या वेबसाईटवर लगेचच ऑर्डर करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आमच्या आता जनरेशनमध्ये कसं आहे मुंडी म्हणजे भरपूर ऑप्शन आहेत आम्हाला खायला, तेव्हा आम्हाला मुंडीचं एवढं आकर्षण नाही. मग तुमच्या चिकन हा प्रकार आमच्या कालावधीत तेवढा एवढा नव्हताच. नव्हतं. एवढं चिकन त्यावेळी काय करायचं मग ते त्यावेळीचं पगार आणि हे ते म्हणजे वडिलांची आमची जी ही असायची प्रॉफिट म्हणजे मिळगट ती कमी असल्यामुळे ते काय करायचं एक 5-6 लोकांचं माणसांचं कुटुंब असलं मोठं असायचं. मग त्याला 1 किलो मटण नेऊन त्या लोकांना तेवढं ते समाधान व्हायचं नाही. बरोबर. एखादी मुंडी अशी जरा चांगली घेतली आणि भाजून जरा हे केली की 2 दिवस तो आपला रसा एका मोठ्या तकलीफ हाड चोखायची असं व्हायचं ते जायचं भाताबरोबर भाकरीबरोबर जायचं आणि ते तेवढं खायला सुख मिळतं. हा बरोबर. आणि ते मुंडीचा रस्सा असं चवीला लागतो. मज्जा. आता कसं एक ऑप्शन म्हणून आपण आणतोय मटण आणायचं, चिकन आणायचं, मुंडी आणायची, पण त्यावेळी म्हणजे एक आर्थिक बाजू बघूनच सगळ्यांना पुरेल असं हिशोबानं बघायचे. मुंडी हा पर्याय होता. तुमच्या पण अशा काहीतरी तुमच्या आठवणी असतील तुमच्या काळातल्या, त्या पण आम्हाला कमेंटद्वारे कळवा. शिजले काय मम्म्या? जर देऊ घ्या शिजले काय? जर देऊ घ्या झाले शिजले काय बघतो. आलाच लगेच. तुला कळत नाही काय म्हणून तर होय मला कळत नाही शिजलेलं बरं बघ. आणि रस्सा पण कसा झालाय बघ. बघूया शिज रस्सा मस्त झाला. आता आपण रक्ती आणि हा मेंदू आहे हे एकत्र चटणी घालून एकत्र कुस्करून घ्यायचं. म्हणजे आपण सुकं करताना त्यात घालायला पाहिजे. चटणीबरोबर का कुस्करायचं? कारण हे नुसतं असं कुस्करत नाही. चटणी घातली की कुस्करा येतंय. गाठी पण फोडल्या जातात रक्तीच्या. आता हे कुस्करून झालं की ह्यात मेंदू घालायचा. आता मी रक्ती आणि हे भेजा एकत्र करून ठेवला आहे. आता ते कधी घालायचं ते सांगतो तुम्हाला. मुंडी जरा शिजत आली. दणकून जाळ लावला त्यामुळं मुंडी आणि कोवळी होती त्यामुळे छान शिजली. मग मी काय केलं रशाला फोडणी ऑलरेडी आपण दिल्याच. मग रशातलं मी मटण होतं ते सुक्याला बाजूला काढलं थोडं. अशा रीतीने आपला मुंडीचा झणझणीत कोल्हापुरी रस्सा तयार झाला. तयार झालेल्या रशाची तकली खाली ठेवली. भांडे ठेवलं. 1-2-3 चमचे तेल घातलं. तेल घातल्यावर कांदा टाकला. 1 कांदा आपण रशाला वापरलेला, 1-1.5 कांदा सुक्याला वापरला. मी मीठ टाकलं. मीठ टाकल्यामुळे काय होतंय कांदा लवकर भाजून होते. कांदा भाजल्यानंतर लगेच आपण ओला मसाला टाकला. ओला मसाला चांगला परतून घेतला. त्यामध्ये आपलं टेस्टी चवची कांदा लसूण मसाला चटणी टाकली. चांगलं छानसं परतून घेतलं. 1-2 मिनटं झाकण घालून ठेवलं. चांगलं वाफ येईपर्यंत म्हणजे जेणेकरून तो मसाल्याला एक कलर आणि मसाल्या चटणीचा स्वाद मस्तच सुटला. आता आपल्या या मुंडीला उकळी आल्या. आता आपण ही रक्ती घालूया.
पातेल्यात टाकल्यानंतर छान असं दोन्ही एकजीव पूर्ण असं सारखं हलवत राहायचं, खालून असं हलवत राहायचं, जेणेकरून खाली करपू द्यायचं नाही, जेणेकरून लालचा कलर काळा पडेपर्यंत आणि दोन्ही एकजीव मॅच होईपर्यंत चांगलं हलवत राहिले आणि त्यामुळेच ते आपल्या मुंडीला चांगली चव येणार आहे ना. मंडळी, कोल्हापुरी रक्ती मुंडी थाळी तयार झालेली आहे. मुंडी रस्सा, रक्ती मुंडी, भाकरी एकदम मस्त. जे रक्ती मुंडीचे शौकीन आहेत त्यांच्या तर तोंडाला पाणी सुटले असेल आणि हीच चव तुम्हाला घरी न्यायची असेल तर माझ्या हातचे मसाले आपल्या वेबसाईटवर लगेचच मागवा. तर अशाच रेसिपी घेऊन लवकरच भेटूया. धन्यवाद.